जिंदाबाद छात्र एकता जिंदाबाद युवा एकता जिंदाबाद जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद। यानंतर एजुकेशन मिनिस्टर बंसी बजा रहा है, देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा, देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा। अरे नीट पेपर भी लीक हो गया, सीबीएसई ने दिया धोखा, टेलीग्राम पे फिर से आ गया, किसी से बिना रोका, टूटी चंपल पहन गए युवक। नमस्कार मित्रांनो, 6 जूनला दिल्लीला कॉक्रोच पार्टीचं एक मोठं आंदोलन झालं आणि त्याबद्दल विविध लोकांनी आपली मतं मांडली। दिल्लीला जे आंदोलन झालं त्यामध्ये जी अपेक्षा होती त्यापेक्षा काही कमी लोक आली होती, पण तरीही लोकांचा उत्साह होता आणि भरपूर त्या मानाने आता सध्याच्या काळामध्ये तसं पाहिलं तर लोक आंदोलनाला कमी येत असतात, पण अशा या पार्श्वभूमीवरती दिल्लीला प्रचंड मोठं आंदोलन झालं असं म्हणता येईल। मग त्यानंतर चर्चा सुरू झाली की या आंदोलनाच्या पाठी नेमकं कोण आहे। म्हणजे काही लोक प्रश्न विचारायला लागले की अभिजित दिपके यांनी ही जी कॉक्रोच पार्टी निर्माण केलेली आहे तर या पार्टीला परमिशन कसं मिळतं। म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सत्ताविरोधी कुठलीही गोष्ट असेल तर त्याला लवकर परमिशन मिळत नाही आणि तरीही अभिजित दिपके यास परमिशन कसं मिळालं, मग ही कुणाची काही बी टीम आहे का, अशा पद्धतीचं एक चर्चा होताना दिसते। आणि काही व्हॉट्सअपवरती पण असं आलं की यामध्ये या पार्टीच्या पाठी जो करता करविता जो आहे तो कोणतरी असेल आणि यापासून काँग्रेस पक्षाला जसं आपनी राजकारण केलं, म्हणजे जी धर्मनिरपेक्षता किंवा सत्ताविरोधी जी मतं असतात ती सत्ताविरोधी मतं जी आहेत ही संघटितपणे काँग्रेसला पडतात, पण तिथे तोच विषय घेऊन जर दुसरी एखादी पार्टी अगदी फोर्सफुली मैदानामध्ये आली तर काँग्रेसला असं वाटतं की आपले मतं डिवाईड होतील आणि त्याचा फायदा भाजपाला होईल। म्हणजे ही भीती त्यांची एक साहजिकच आहे आणि आप पार्टीच्या माध्यमातून हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। मग ही पण शंका एकीकडे व्यक्त केली जात असताना मला असं वाटलं की ह्या कॉक्रोच जनता पार्टीचं नेमकं काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आणि आमचे मित्र काही संपत लगाडे, अरविंद सोनटके सर असे आम्ही पुण्याला जे 11 तारखेचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही थोडंसं लवकरच गेलो होतो, त्यामुळे आम्ही साधारणतः 2:30 वाजेपर्यंत तिथे पोचलो आणि हे आंदोलन साधारणतः 4 वाजता सुरू होणार होतं। मग 3-3:30 पर्यंत आम्हाला तिथे एकही व्यक्ती असं काही दिसला नाही की कोणी उभा आहे किंवा आंदोलनाचं काही चित्र आहे। म्हणजे बऱ्याच लोकांना विचारावं लागलं आम्हाला की आंदोलन कुठे आहे, मग ते बाबासाहेबांचा पुतळा वगैरे लोक सांगायला लागले आम्हाला। तर असं करून आम्ही तिथे गेलो तर तिथे काहीच नव्हतं। साधारणतः 4 वाजता लोक जमायला लागली आणि 4-4:15च्या दरम्यान अचानकच खूप प्रचंड असा जमाव तिथे दिसला। म्हणजे आणि विशेष म्हणजे तिथे आलेली जी लोकं होती ती सगळी मॅक्झिमम मुलं ही तरुण मुलं होती आणि यातला कुठलाही व्यक्ती असं कुणीतरी सांगितलं म्हणून आलं नव्हता। तर मला असं वाटतं म्हणजे ज्यावेळेस मी काही लोकांशी बोललो किंवा त्यांचा जो एकूणच उत्साह पाहिला की मला लक्षात आलं की ह्या लोकांना, ह्या तरुणांना ही लढाई आपली वाटते
आणि म्हणून हे सगळे तरुण जे आहेत या आंदोलनामध्ये आलेले आहेत. तर आता एकूणच आपण पाहिलं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आली होती आणि जास्त अर्थात पुण्याचं आंदोलन असल्यामुळे, पुण्यामध्ये आंदोलन असल्यामुळे पुण्यातली लोक जास्त होती. पण तरीही वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आली होती आणि मीडियाचा जो वावर आहे, म्हणजे खास करून आता जे सोशल मीडिया जे आहे, तसे यूट्यूब चॅनलचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी एक असं कॅमेऱ्याचं असं एक प्रचंड असं स्टँड निर्माण झाल्यासारखा वाटत होता. आणि विशेष करून स्टेजवरती जी तरुण मुलं येत होती, ती तरुण मुलं अतिशय स्पष्ट भाषेमध्ये सत्ताधारी पार्टीचा निषेध नोंदवत होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होती. कुठे त्यांचं जे वक्तव्य आहे ते इकडे तिकडे भटकत नव्हते. ते मला विशेष वाटले आणि विशेष त्यांच्या बोलण्यामध्ये तळमळ जाणवत होती. एकूणच घोषणा आणि हे सगळं पाहता ते वातावरण अगदी जबरदस्त असं एक वातावरण तिथे तयार झालं होतं आंदोलनाच्या ठिकाणी. आणि पलीकडे काहीसं म्हणजे स्टेजवरती लोक बोलतात आणि पलीकडे कोपऱ्याला काहीतरी कॅमेरे आणि घोषणा चालली होती. त्यावेळेस असं वाटलं की ह्या इथे काही विद्यार्थी गट वगैरे असतात, तर तसं काही असेल का. पण नंतर मात्र स्टेजवरून काही विद्यार्थ्यांनी, काही मुलांनी सांगितलं की हे सगळं आपण हम सब एक है अशा प्रकारच्या घोषणा देऊन ते सगळं आंदोलन त्यांनी पुन्हा एक कंट्रोल करून ते एका सुरामध्ये सगळे बोलायला लागले. खालचा आवाज कमी झाला. तर याच्यामध्ये आणखी एक ऑब्झर्वेशन मला जाणवलं की एक तर ती जागा मोठी असूनसुद्धा म्हणजे ती गच्च भरली होती जागा. त्यामुळे असं वाटत होतं की यापेक्षाही मोठ्या जागेची गरज या आंदोलनाला होती आणि तशा पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे होतं. दुसरं कुणी किती बोलावं याचं काही ठरलं नव्हतं. त्यामुळे ते एक थोडंसं एक मिसमॅनेजमेंट जे आहे ते थोडंफार जाणवत होतं. पण त्यातून एक चांगली गोष्ट अशी पण होती की हे जे लोक म्हणतात की हे कुणीतरी स्पॉन्सर्ड आहे किंवा कुणीतरी केलेलं आहे, तर हे दिसत होतं की हे कोणीही स्पॉन्सर्ड केलेलं नाही आहे. हे आंदोलन जे आहे तरुणांना ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य जाणवतं आहे. नीट परीक्षेमध्ये जे काय पेपर फुटले आणि त्यातून जे काही आत्महत्या वगैरे झाली मुलांच्या, तर या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य ह्या तरुणांना आहे आणि म्हणून ते स्वयंप्रेरणेने आलेले आहेत हे मला स्पष्ट जाणवलं. तिथे काही पोस्टर पण लावले होते. त्या पोस्टरपैकी एक पोस्टर मला खूप छान वाटलं. त्याच्यामध्ये नीट नाही, पेपर फुटले 79, जीव गेले 8, राजीनामे 0, मॅथ इज नॉट मॅचिंग. सरकारकडून अकाउंटेबिलिटी मागता क्षणी ते म्हणतात तुम्ही पाकिस्तानी. जबाबदारी विचारली तर ते म्हणतात की हे काय असतं. सरकार म्हणतं हे काय असतं. नीटचा पेपर टाईमपास नव्हता, तो आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा पेपर होता. विश्वगुरू पेपर फोडू, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पेपर फोडण्यात धर्मेंद्र, पुणे शिक्षणाचं माहेरघर, धर्मेंद्र प्रधान राजीनामा धर. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि शांततापूर्ण आंदोलन, अशाचं एक मोठं पोस्टर तिथे लागलेलं मला दिसलं. आणि याच्यामध्ये एक जी संपूर्ण थीम आहे या आंदोलनाची, ही थीम दिसत होती. आणि या सगळ्या गोष्टी मला वाटतं की त्या आंदोलनादरम्यान दिसत होत्या. तरुणांचं जे काही उत्स्फूर्त आणि विशेष म्हणजे तिथे सगळ्या जाती धर्माची लोकं होती. निळे झेंडे दिसत होते. जय शिवाजी, जय भवानी या घोषणा तिथे ऐकायला येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ही घोषणा येत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ही घोषणा येत होती.
आणि भारत माता की जय, वंदे मातरम याही घोषणा तिथे होत होत्या. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, तर सगळ्या जाती धर्माचे वर्गाचे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले मला दिसले. आणखी एक ऑब्झर्वेशन माझं होतं की तिथे ज्या काही बाटल्या, पाणी पिऊन टाकलेल्या बाटल्या ज्या होत्या त्या कोणतरी एक मॅडम जमा करत होत्या आणि त्या साईटला नेऊन ठेवत होत्या. म्हणजे त्यांच्याशी काही मीडियावाले बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचं टाळलं. म्हणजे ही जी एक सिविक सेन्स आहे, तर तोही इथे जाणत होता की आंदोलन झाल्यानंतर जो काही कचरा जमा होतो आहे तो तसाच राहू नये. आता हेही पुन्हा स्वयंप्रेरणेने झालेलं मला जाणवतं आहे. म्हणजे कदाचित आंदोलनकर्त्याचा आणि त्या मॅडमचा काही परिचय असेल असंही वाटत नव्हतं, पण त्या आपलं काम पद्धतशीरपणे करीत असताना मला दिसले. इथे काही कुटुंबही आली होती की ज्यांनी तिरंगी झेंडा घेतला होता आणि तिरंगी झेंडा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत होते. काही एक दोन बौद्ध भिक्षूही मला दिसले. अगदी ते गाडीवर चढून ते आंदोलन बघत होते. आणि सोनम वांगचुक हे आणि दीपके हे दोघेजणं ज्यावेळेस गाडीमधून आले तर त्यांचा जो प्रवेश होता तो अगदी VIP मिनिस्टर्स वगैरे जे येतात त्या पद्धतीने त्यांचा प्रवेश झाला. आणि दीपके आल्यानंतर लोकांनी जो एक गराडा टाकला आणि त्यातून मग ते संविधानाचं पुस्तक दाखवत अभिजित हा स्टेजकडे गेला, त्याबरोबर सोनमजी होते. तर हे एक चित्र दाखवत होतं की यांना आता अभिजितला आता एक सेलिब्रिटी स्टेटस प्राप्त झालेला आहे आणि लोक त्याच्यावर मनापासून प्रेम करत आहेत. तो एक तरुण मुलगा आहे आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्याच्या बोलण्यामध्ये संयम होता. कुठेही काहीतरी आपलं सरकारच्या विरोधात बोलायचं म्हणून बोलायचं असं त्यामध्ये नव्हतं. तर त्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत सरकारच्या, त्या चुकीच्या कशा आहेत हे सांगणं किंवा सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे आता हे कसं कठीण झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मांडल्या. तर त्यामुळे साहजिकच लोकांना प्रामाणिकपणा भावतो. आता BJP सरकारच्या विरोधात काँग्रेसही बोलतं, शिवसेनाही बोलते, राष्ट्रवादीही बोलते, पण कुठेतरी लोकांना या सगळ्यामध्ये असं वाटतं की कुठेतरी एक प्रामाणिकपणाचा अभाव काही ठिकाणी जाणवत असावा. म्हणून स्वयंप्रेरणेने लोक त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आंदोलनाला येतातच असं नाही, येत असतील पण येतातच असं नाही. इथे मात्र थोडंसं वेगळं जाणवलं. इथे सगळी लोक स्वयंप्रेरणेने आले. कारण याचं कारण एकच आहे की कुठेतरी या आंदोलनामध्ये एक प्रामाणिकपणा जाणवत होता. आणि खरं पाहिलं तर हे जे काय आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यांचे जे चुकीचे धोरणं आहेत, म्हणजे रुपया खाली पडतो आहे, महागाई हे तर आहेच, नीटचा पण मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या पद्धतीने आपल्या देशाची मानहानी होती आहे, हे सगळं पाहिलं की असं वाटतं की अरे हे लोक कुठल्या तोंडाने आपण महासत्ता होतो आहे, आर्थिक जगामध्ये आपला दबदबा होतो, हे कुठल्या तोंडाने बोलत आहेत. आणि आम्ही खूप मोठं काम केलं, आता 12 वर्ष झाले मोदी सरकारना, आणि त्यांनी त्याचा मोठा इव्हेंट करायला त्यांची हेच आहे, स्पेशालिटीज आहे की कुठल्याही गोष्टीचा ते एक मोठा इव्हेंट करतात. तसा 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण कसं नेहरूपेक्षाही एक पाऊल पुढे गेलेलो आहोत हे ते सांगायला लागले. पण ते विसरले की नेहरूने ज्या पद्धतीने, ज्या हॉनेस्टीने या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम केलं तसं यांच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेही दिसलं नाही. यांनी दिलेली कुठलीही वचनं यांनी पाळली नाहीत. असं असताना मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की इतकं सगळं दिसतं आहे की सगळं काही न पटणारं आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाणाऱ्या गोष्टी होत असताना, निवडणुकीचं खास करून आता महाराष्ट्र, बिहार
आणि पश्चिम बंगाल इथे जे काही निवडणुकीचं राजकारण झालं, त्याच्या अगोदर हरियाणामध्ये झालं, ही जी साखळी पाहता, ज्ञानेश कुमारचं वर्तन पाहता निवडणूक आयुक्त, हे सगळं असताना तरी आम्ही प्रामाणिक आहो हे हे बोलतात ते, हे याचं मला खूप मोठं कौतुक वाटतं. पण त्यांचं धाडसच खूप मोठं आहे असं मला कधी कधी वाटायला लागतं. पण मला वाटतं की आता हे धाडस जास्त दिवस चालणार नाही, कारण इथले जे तरुण आहे, इथला जो माणूस आहे हा जागृत होतो हे मला कालच्या आंदोलनावरून दिसलं. कारण ही जी काय गोष्ट आहे, आता बऱ्याचदा काय असतं की मांजर दूध पितं, त्याला वाटतं आपल्याकडे कुणी बघतच नाही आणि ते त्याच तालामध्ये किंवा त्याच मस्तीमध्ये दूध पिऊन टाकत असतं, पण त्याच्याकडे लोक बघत असतात. त्यांनी डोळे मिटले याचा अर्थ लोकांनी डोळे मिटले असं होत नाही आहे. तेच अगदी मला वाटतं या सरकारच्या बाबतीत होताना दिसतं आहे. सरकारला वाटतं की लोकांना काही कळतच नाही, पण लोकांना सगळंच कळतं आहे. मोदी सरकारने जर सांगितलं असतं की या 50 गोष्टी आम्ही सांगितल्या, त्यातल्या आम्ही फक्त एकच गोष्ट आम्ही पूर्ण केली, तरीही लोकांना आवडलं असतं. पण हे 50 गोष्टी केल्या नाहीत हे तर सोडून द्या, पण आणखी आपण वेगळ्या 50 गोष्टी कशा केल्या आणि देशाचा कसा विकास केला, हे जे काही सांगतात तर ते सगळं फेक वाटतं आणि ते लोकांना तितकंसं पटत नाही. हे एकूण मला या सगळ्या वातावरण पाहता लक्षात आलं. तर थोडक्यामध्ये काय की ही जी लढाई आहे आता, ही लढाई प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा यांच्यामध्ये आहे. अप्रामाणिकपणाच्या विरोधातली लढाई आहे. म्हणजे तुम्ही एक तर डिसहॉनेस्ट वागता आणि परत दाखवता की आम्ही किती प्रामाणिक आहोत, आणि एकीकडे प्रामाणिक माणसं आहेत की ते भरडल्या जात आहेत. तर हे जे प्रामाणिक माणसं आहेत आता ही कुठे ना कुठेतरी आता जागृत होत आहेत असं मला एकूणच या अभिजित दीपकेच्या आंदोलनाकडे पाहता वाटतं. आणि मला असं वाटतं की काँग्रेस किंवा इतर पक्षांना जी भीती वाटते, म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांना जे वाटतं की आपली जागा हा नवीन पक्ष घेईल, तर मला तशी ती भीती निरर्थक वाटते. याचं कारण असं आहे की हे जन आंदोलन आहे. जरी ते पार्टी म्हणत असले तरी ती पार्टी निर्माण करणं हे काही सोपं गोष्ट नाही आहे. ते एक जन आंदोलन उभा होतं आहे आणि हे जन आंदोलन लोकांच्या मधून उभं होतं आहे. जसं स्वातंत्र्याचं आंदोलन झालं, जसं नामांतराचं आंदोलन झालं, वेगवेगळे आंदोलनं झाले. आणि हे हे जे आंदोलनं मोठी कशी झाली, तर ही लोकांनी केलेली आंदोलने होती. हे कुठलं तरी डिसायडेड आंदोलन नव्हतं की कोणीतरी घरामध्ये बसला, त्याने काहीतरी कॉन्फरन्स केली आणि तो मैदानात आला आणि लढायला लागला, असं काही झालं नव्हतं. ते लोकांच्या मनामध्ये जो काय असंतोष असतो, या असंतोषाला कोणतरी एक वाट निर्माण करून देतो आणि मग ते असंतोष सगळीकडे पसरत जातो, त्याचं मोठं आंदोलन बनतं आणि त्यांनी सत्ता परिवर्तन होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या आंदोलनाला जर महाविकास आघाडीचे जे जे काही घटक पक्ष आहेत यांनी जर चांगल्या पद्धतीने हँडल केलं, तर निश्चितपणे हे भाजप सरकार कोसळायला वेळ लागणार नाही. पण ह्या आंदोलनाला जर आपण वेगळ्या पद्धतीने पाहिलं किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल बोललं गेलं, तर कदाचित मग हे सत्ताधारींच्या फायद्याचंच होईल. तेही म्हणतील की अरे हे आमचीच टीम आहे. म्हणजे ते तसं वातावरणही निर्माण करतील की काँग्रेस किंवा जे म्हणतात की इतर जे लोक म्हणतील की हे भाजपाची बी टीम आहे किंवा हे, तर मग हे खरं पाहिलं तर भाजपाच्याच फायद्याचं आहे. जसं अण्णा आंदोलन झालं आणि अण्णा आंदोलनाच्या पाठी RSS होतं हे नंतर लोकांना कळलं, पण त्या आंदोलनाचा फायदा कुणाला झाला तर भारतीय जनता पार्टीला झाला, हे आपण सगळे जाणतो. तर आंदोलनाचा फायदा कुणी कसा करायचा हे त्यांच्या प्लॅनिंगवरती, त्यांच्या कौशल्यावरती अवलंबून आहे. गोष्टी घडत राहतात. राजकीय लोकांना त्या गोष्टी कॅश कशा करायच्या हे कळलं पाहिजे. मला वाटतं या बाबतीत भारतीय जनता पार्टी यांच्याकडे मला वाटतं की खूप मोठी टीम असावी किंवा त्यांच्याकडे ते कौशल्य असावं की त्यांच्याकडे काही नसतानासुद्धा त्यांनी वेगवेगळ्या संस्थांवरती पकड घेऊन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन सत्ता ते राबवत आहेत. खरं पाहिलं त्यांच्याकडे सांगण्यासारखंही काही नाही आहे. त्यांनी खूप काही केलं असंही नाही आहे. त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे ती सर्वसमावेशक नाही आहे. ती जगामध्ये न चालणारी फिलॉसॉफी आहे. इतक्या सगळ्या मायनस गोष्टी असतानासुद्धा भारतीय जनता पार्टी
सत्तेवरती झाले आता 12 वर्ष होऊन गेली, आणखी 15 वर्ष तर ते राहतीलच. त्यानंतरही 5 वर्षाचं त्यांचं प्लॅन आहे. तर खरंच हे एक आहे. आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जी आहे यांच्याकडे सगळंच आहे. यांच्याकडे मानवता या विषयाला धरून बोलण्यासारखं आहे, समतेवरती धरून बोलण्यासारखं आहे, लोकांच्या शेवटच्या माणसाचा विचार करून बोलण्यासारखं खूप आहे, जोडून घ्यायचं राजकारण आहे. हे सगळं असताना आपण कुठे कमी पडतो आहे हे जरा थोडंसं मला वाटतं तपासण्याची गरज आहे. अभिजित दिपकेसारखे अनेक तरुण या भारतामध्ये आहेत. या सगळ्या तरुणांना आपल्या सोबत घेणं किंवा त्यांच्यासोबत आपण चालणं या गोष्टी करून जर मला वाटतं की हे आंदोलनाला एक सकारात्मक रूप दिलं तर उद्या काहीतरी या देशामध्ये चांगलं होईल. सत्ता परिवर्तन हे तर गरजेचं आहेच. आणि ते काय गरजेचं आहे याचं कारण 12 वर्षामध्ये जे काय आपण पाहतो आहे ते तितकं चांगलं चित्र दिसत नाही आहे. लोकांनी भारतीय जनता पार्टीला ज्या कामासाठी निवडून दिलं होतं त्या काँग्रेस त्या काळामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्या अगोदर काँग्रेसमध्ये जो काही भ्रष्टाचार होता त्याला कंटाळून लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. त्यांना वाटलं की अरे काँग्रेसला काही दिवस आराम करू द्या, आता भारतीय जनता पार्टीकडून काहीतरी चांगलं काम करून घेता येईल. पण झालं उलटंच. भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या नावाखाली कास्टिझम येतं, म्हणजे जातीमध्ये विभाजन होऊ शकतं, धर्मामध्ये विभाजन होऊ शकतं. आणि धर्म ह्या विषयाला धरूनच त्यांचं सगळं राजकारण असल्यामुळे आणि जगामध्ये धर्माचं राजकारण चालणार नाही आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे सगळ्याच गोष्टीवरती पडतो. आता गो बॅक इंडिया जगामध्ये लोक म्हणत आहेत. जापानच्या लोकांनी काहीतरी आंब्याची मोठी जी निर्यात होत असते त्यांना थांबवलं. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय लोकांना थांबवलं जातं आहे. तर याचं कारण फक्त भारतीय जे काही धोरणं आहेत तेच नाही, ते एकूणच सत्ताधाऱ्यांचं जे वर्तणूक आहे एका धर्माला धरून किंवा आपण सगळ्या जगावरती आपलं राज्य कसं स्थापन केलं जाईल, डिक्टेटरशिप जे आहे त्या पद्धतीचा जो विचार आहे तर तो विचार जगाला मान्य नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीला निश्चितच जगामध्ये जे ॲक्सेप्टन्स आहे ते मिळत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मला वाटतं महाविकास आघाडीने केला पाहिजे. आणि अभिजित दिपके आणि जी तरुण मुलं पुढे येत आहेत आणि चांगलं काम करत आहेत त्यांचं खरं पाहिलं तर लोकांनी अभिनंदन केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये वेगवेगळे गटच निर्माण झाले पाहिजे, लोकांच्या हिताचं बोललं पाहिजे, तर ही लोकशाही जिवंत राहते. नाहीतर मग एक पार्टी एक पक्ष एक नेशन वन पार्टी, वन नेशन वन पार्टी हे जे काही सूत्र आहे ना हे लोकशाहीचं सूत्र नाहीच आहे, ते डिक्टेटरशिपचं सूत्र आहे. आणि हे जर लोकांनी मान्य केलं तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायची वेळ आहे. मला वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आणि सगळ्यांनी जे काही लोकशाहीला मानणारे आहेत, धर्मनिरपेक्षतेला मानणार आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणार आहेत, या सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी एकत्र येऊन या सगळ्यावरती गंभीरपणे विचार करायची गरज आहे. मित्रांनो, कालच्या या आंदोलनाबद्दल मी आपल्याशी बोललो. मी आपल्याशी सातत्याने बोलत राहील. आपण माझं चॅनल बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर खूपच आवडलं तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.